तर चला सामन्याला होते सुरुवात. आपण जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. खरं तर आकाशजी शेळके सरांचा आवाजही आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकलं. खरं तर या मैदानावरती पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये नेहमीच त्यांचा आवाज आपल्याला सातत्यानं ऐकायला मिळतो. अनेक स्पर्धा आपल्या समालोचनाच्या माध्यमातून रंगवताना आपण त्यांना जरूर या मैदानावरती पाहतो. परंतु आज खूप चांगली साथ मिळाली. अगदी पहिल्या सामन्यापासून आतापर्यंत जर का आपण पाहिलं त्यांचं सुंदर समालोचन आपण या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून ऐकलं. बॅक टू क्रिकेट जाऊयात मैदानाच्या दिशेनं. धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी दाखल झाल्या मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडला लेफ्ट हँडेड आक्रमक फलंदाज अर्थातच करणला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र टेनिस क्रिकेट विश्वातील एक अजरामर सितारा ज्याला आपण म्हणूयात, कमालीचा खेळ ज्यानं अवघ्या महाराष्ट्र नव्हे तर अगदी महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन देखील ज्या खेळाडूंना आपल्या खेळाच्या माध्यमातून आपल्या खेळाचं एक वेगळं वलय निर्माण केलं असा विश्वजित ठाकूर अर्थातच मोठ्या आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. लक्ष 65 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या होत्या. 66 धावांचं आहे. थोडस मानसिक दडपड जरूर असेल. एकीकडे जर का आपण पाहिलं तर गावठाण संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेला पुन्हा एकदा शार्प ट्रॅकर होता. टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्सही या ठिकाणी पाहायला मिळाला. गोलंदाजाला पहिल्या 2 चेंडूंवरती लाईन आणि लेंथ या ठिकाणी सापडत नाहीये. काहीसं वेगळं करण्याचा प्रयत्न त्यानं केला. सरप्राइझिंग डिलिव्हरी होती. पहिल्या चेंडूचा जर विचार केला तर लाईन भरकटले गेले. उजव्या खूपच बाहेरचा तो चेंडू होता. पंचाने अवांतर घोषित केला आणि यावेळेला मात्र खांद्यांचा वापर केला होता. बाउन्सनं किंवा बाउन्सरनं सरप्राईज करण्याचा मानस या ठिकाणी होता. थोडीशी दुविधा मनस्थिती आहे. धावा रोखायच्या असतील तर मात्र सटीक लाईन आणि लेंथ वरती तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी संघनायकानं तुमच्या खांद्यांवर दिली आहे. तुमच्याकडे असणारी गुणवत्ता हे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करावी लागेल. यावेळेला शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. शॉर्ट ऑफ पुल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत खरे. नो चेंडूचा इशारा देखील मुख्य पंचांचा आलाय. कदाचित ओव्हर स्टेपिंगचा हा नो या ठिकाणी जरूर पाहायला मिळणार का? नो चेंडू जरूर आलाय. चला, अंपायर डिसिजन विल बी लास्ट. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. पंचांच्या निर्णयाला तुम्हाला चॅलेंज करता येणार नाहीये. न्यूट्रल पंच आहेत. आणि इथून जर का आपण पाहिलं तर विचारणाही केली जाते की हा चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवला गेलाय का, हे देखील त्या ठिकाणी तपासलं जात आहे. खूप काही घडतंय मैदानाच्या आतमध्ये. चला, चेंडू जर का झाडांना स्पर्श केला असेल तर षटकार या ठिकाणी दिला जाईल. पण झाडाला जर का चेंडू स्पर्श केला असेल स्क्वेअर लेग पंच तर मात्र षटकार आहे. स्पर्धांच्या या नियमावली आहेत, या मैदानाच्या या नियमावली आहेत. वा, झाडाला जर का चेंडू स्पर्श करत असेल तर मात्र षटकार आहे. आणि तो झाड जर का त्या झाडाला लागून तुम्ही झेल घेतलात तर फलंदाज सुरक्षित आहे. चेंडू आतमध्ये आला तर मात्र तुम्हाला धावून धावा घ्यायच्या आहेत. या मैदानावरती चारही बाजूला जर आपण पाहिलं ना तर हिरवळ आपल्याला पाहायला मिळते. आज या झाडांना कोणत्याही प्रकारचं नुकसान न पोहोचवता खेळ या मैदानावरती एन्जॉय केला जातो, हे सर्वाधिक महत्वाचं आहे. अगदी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा जणू मंत्रच या ठिकाणी जपला जातो. कारण झाडांना कोणत्याही प्रकारचं नुकसान न देता उपलब्ध जागेतच क्रिकेट खेळला जावा ही आयोजकांची आणि या मैदानावरती स्पर्धा आयोजकांची ही नेहमीच आपल्याला नियमावली पाहायला मिळते. मैदानाच्या बाहेर असणाऱ्या झाडाला जर का चेंडूने स्पर्श केला तर त्या ठिकाणी षटकार आहे. आणि मैदानाच्या आत असणाऱ्या झाडाला जर का चेंडू स्पर्श केला तर तिथे फलंदाज सुरक्षित आहे. चेंडू मैदानाच्या आतमध्ये आला तर तुम्हाला धावून धावा घ्यायच्या आहेत. परंतु जर का चेंडू झाडाला स्पर्श करून झेल झाला तर तो फलंदाज सुरक्षित आहे. त्यामुळे पंचांच्या इशाऱ्याची आपण जरूर या ठिकाणी वाट पाहणार आहोत. नो चेंडू आलाय, त्यावरती षटकाराचा इशाराही पंचांनी दिलाय. बरंच काही नाट्यमय या मागील चेंडूवरती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. 2 दिग्गज खेळाडू विश्वजित ठाकूर अर्थातच मोठ्या नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय, परंतु स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण करण मडवीला पाहतोय. दोनही मातब्बर खेळाडू आहेत. आणि या 2 खेळाडूंच्या समोर 65 धावा ही जणू एखाद्या भुकेल्या वाघासमोर असणाऱ्या एक छोटासा पिफड्यांकी घास असणार आहे. षटकार दिलाय पंचांनी. अंपायर स्कोरर साठी आपण जरूर या ठिकाणी इशारा करायचा आहे. मागील चेंडूवर 6 आहे.
येस, थँक्यू. नो +6, 1+6. अर्थातच मागील चेंडूवरती 7 धावांचा बोनस मिळालाय. करणनं जणू मागील फटक्यावरती आपली ओळख पटवून देणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. गोलंदाजावरती दबाव, पहिले 2 चेंडू दिशाहीन, त्यानंतर मात्र तिसरा चेंडू देखील नो चेंडू करार केला. यावेळेला चित्ररक्षक आहे, परंतु हा फ्री हिटचा चेंडू असणार आहे, त्यामुळे फलंदाज सुरक्षित. करणला या ठिकाणी सिंगल मात्र धावफलकावरती पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेट होती आहे आणि आता मात्र विश्वजित आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळत आहेत. मोठ्या धावांचा पाठलाग करण्याची धमक असणारा खेळाडू आहे. सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये असो तिथून सामना एखादी आपल्या संघाच्या बाजूने झुकवण्याची धमक असणारा खेळाडू, आपल्या मनगटी ताकदीचा वापर करणारा खेळाडू, आपल्या आत्मविश्वासपूर्ण खेळाच्या माध्यमातून अशक्य गोष्टही शक्य करणारा खेळाडू. अर्थातच विश्वजित आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय. विश्व जिंकण्याची धमक त्याच्या मनगटामध्ये. यावेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा लो राहतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गोलंदाजावरला पुन्हा एकदा या ठिकाणी सूचना दिली जाते. ओव्हरस्टेपिंग आतापर्यंत या षटकामध्ये एक नो बॉल फेकलाय. ओव्हरस्टेपिंगचा तो नो बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळेला मात्र पंचाने तंबी दिली आहे की तुमचा जो फ्रंट लेग आहे तो कदाचित पॉपिंग क्रीजच्या बाहेर जाता जाता राहिलाय, त्यामुळे त्याकडे लक्ष हे निश्चितच दिला जाईल. यावेळेला ओव्हर वेस्ट साइड गती भरण्याच्या प्रयत्नात खांद्यांचा वापर त्यानं केला, परंतु दिशेवरचं नियंत्रण मात्र हरवलंय. थोडासा बचावात्मक पवित्रा जरूर या ठिकाणी खेळला गेला, परंतु दैव बलवत्तर होतं मी म्हणेन, कारण अशा प्रकारच्या चेंडूंवरती षटकार पाहायला मिळतात. विश्वजितच्या बॅटमधून सिंगल 1+2 अशा एकूण 2 धावा या ठिकाणी धावफलकावरती येतील. दुसरा नो बॉल या षटकातील आपल्याला पाहायला मिळाला. पहिला नो बॉल हा ओव्हरस्टेपचा होता, दुसरा नो बॉल मात्र बीमर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. थोडंसं लाईन आणि लेंथ अद्यापही मिळालेली नाहीये. एक चांगली टोटल तुम्ही धावफलकावरती उभारली आणि ती टोटल डिफेंड करण्यासाठी तुम्हाला मात्र आत्मविश्वासानं गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. पुन्हा एकदा शॉर्टआर्म पुल करण्याचा प्रयत्न, बॅटीचा इनर एज आणि फाईनच्या क्षेत्रातून चेंडू डी झोन मध्ये ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळतो. आणखीन 2 धावा या धावफलकावरती अंकित केल्या जातील. 15 रन्स ऑन द बोर्ड, 15 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही 50 धावांची आवश्यकता असेल, 51 धावांची, कारण 66 धावांचं लक्ष 65 पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या होत्या आणि प्रत्युत्तर दाखल आतापर्यंत अवघ्या 3 चेंडूंचा खेळ झाला आणि तब्बल 15 धावा धावफलकावरती आल्यात. 21 चेंडू 51 धावांची गरज. चेंडू आणि धावांमध्ये अजूनही 30चं अंतर आहे, परंतु हे 2 सलामीवीर फलंदाज लवकरात लवकर तुम्हाला गुंडाळावे लागतील. एक धावा डिफेंड करण्याचा जर का आपण विचार केला, कारण हे 2 खेळाडू 2 षटकं जरी मैदानावर उभे राहिले, यावेळेला संधी आली होती. दैव देतं आणि कर्म नेतं, अशातला हा प्रकार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. संधी निर्माण केली होती. विश्वजित सारखी मोठी शिकार जवळपास जाळ्यामध्ये अडकली होती, परंतु शेवटच्या क्षणाला झेल सुटतोय, जीवनदान मिळतंय. आणि क्रिकेटमध्ये आपण नेहमी पाहिलंय की ज्या खेळाडूला मिळतं जीवनदान, तो खेळाडू येणाऱ्या कालावधीमध्ये डोकेदुखी ठरतो. झेल सुटलाय, जीवनदान मिळालंय. कारण मात्र पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. गुणवत्ता आहे या खेळाडूमध्ये. आणि या मैदानाचा जर का आपण विशेष उल्लेख केला तर डावखुऱ्या हाताच्या फलंदाजांसाठी फारसं उपयुक्त हे मैदान मानलं जातं. अगदी मोठ्या फटक्यांसाठी जाणला जाणारा खेळाडू. यावेळेला मात्र चेंडू लेफ्ट केलाय, त्यानं ओळखलं चेंडूची लाईन आणि लेंथ लेग स्टम्पच्या बाहेर आहे, कोणत्याही प्रकारची छेडखानी नाहीये. ज्यावेळेला धावा अगदी सहजगत्या धावफलकावरती येत आहेत, त्यावेळेला मेहनत करण्याची गरज काय. त्यानं लाईन आणि लेंथ ओळखली, कोणत्याही प्रकारचा आक्रमक होण्याचा मानस त्यांना नाहीये. त्याला ठाऊक आहे की सुरुवात ज्या पद्धतीची असायला हवी होती. लक्ष जरी 66 धावांचं असलं तरी 4 षटकांमध्ये या मैदानावरती मोठमोठ्या धावांचा पाठलाग होताना आपण पाहिलाय. अगदी पहिल्याच सामन्यामध्ये 73 धावा होत्या, त्या धावा डिफेंड झाल्या. दुसऱ्या सामन्यामध्ये देखील असंच काहीचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं, जवळपास 65 धावांचं लक्ष होतं. आणि यावेळेला मात्र गोलंदाज कमबॅक करतोय का याकडे जरूर नजरा लागल्यात, परंतु अजूनही ते कमबॅक पाहायला मिळत नाहीये. एक लांब लचक षटक आजच्या दिवसातील आपल्याला डिलिव्हर करताना गोलंदाज साहिल पाहायला मिळतोय. थोडंसं मानसिक दडपण होतं. याही वेळेला सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलंय. त्यानं ओळखलंय की चेंडूवरती तितकीशी ताकद आलेली नाहीये. चेंडू धीम्या गतीने हलक्या हाताने त्यानं वळवला, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी होतोय समाप्त. आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती आपण पाहतोय त्या 19 धावा, 19 रन्स ऑन द बोर्ड. 19 धावा धावफलकावरती आहेत. 4 षटकांची लढत.
66 धावांचं आव्हान आणि अजूनही 47 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्याकरता येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. सामना अजूनही बॅलन्स आहे. या 2 विकेट सर्वाधिक महत्वाच्या असणार आहेत. एकीकडे माहुल कोळेवाडा संघ, दुसरीकडे विनोद स्पोर्ट्स गावठाण हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला थोडस आपण डिले होत आहे, जास्तचा वेळ आपण घेताय, त्यामुळे कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग नकोय. जसं आपण अंदाज वर्तवला होता की संध्याकाळच्या सत्रामध्ये कदाचित पावसाची हजेरी, वरुण राजाची हजेरी आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळेल. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आणि ज्यावेळेला वरुण राजा येईल त्यावेळेला थोडासा अंधारही आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे इतर दिवसांपेक्षा अंधाराचं साम्राज्य आपल्याला लवकर या मैदानावरती पाहायला मिळेल. नैसर्गिक जो प्रकाश आहे आणि अगदी प्रेक्षकही आतुरतेनं पाहतायत, कारण वरुण राजाची हजेरी जर का आली तर या पावसांमध्ये खेळाला आणखीनच. परंतु यावेळेला मात्र लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेनं, ऍज स्ट्रेट ऍज अॅरो. चेंडू मात्र वीरकावून दिलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. स्टायलिश फटका विश्वजीतच्या बॅट मधून येतोय. या इनिंग मधला पहिला षटकार. पहिल्या षटकामध्ये थोडासा वेळ घेतला, वाट पाहिली आणि त्यानंतर मात्र वाट लावली. अशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शरीराच्या जवळ चेंडू येऊ दिला सरळ बॅटनं. सरळ बॅटनं तुम्ही रबर बॉल क्रिकेट म्हटलं तर तुम्हाला ताकदीची आवश्यकता नाहीये, केवळ टायमिंग पुरेसं आहे. एक्स्ट्रा बाउन्सही काही वेळेला आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू जर का तुम्ही जज करू शकलात, रिलीज पॉइंटला जर का तुम्ही चेंडू पिक केलात तर मात्र एक चांगला खेळ तुमच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळू शकतो. पहिल्या सामन्यामध्ये सूरज पाटीलच्या बॅटमधून आलेल्या अर्धशतकीय खेळीनं हे सिद्ध केलं की या मैदानावरती तुम्ही स्वतःला वेळ द्या. वेळ तुमची साथ देताना आपल्याला निश्चितच पाहायला मिळेल. यावेळेला देखील आडवा बॅटनं केलाय प्रहार. चूक झाली आहे. मागील चेंडूवरती आलेल्या षटकाराचं दडपण पाहायला मिळालं. लाईन आणि लेंथ बदलण्याचा प्रयत्न त्यानं केला आणि फलंदाज जणू ठाऊक होता त्याला की हा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू येणार आहे. कमालीचा टायमिंग दाखवलाय आणि येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार. जणू विश्वजीतनं ओळखलं होतं की हा चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा येणार आहे. स्टान्स जर का आपण पाहिला तर त्याचा मिडल अँड लेग स्टिक वरतीचा स्टान्स होता आणि त्यानं अगोदरच हेरलं होतं की कदाचित हा चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा येणार आहे. कारण या अगोदर ओव्हरपिचचा चेंडू होता. हाय बॅक लिफ्टनं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. रिलीज पॉइंटला तो निश्चितच या ठिकाणी चेंडू पिक करतोय आणि हे होणं गरजेचं आहे. यावेळेला वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू होता, गती देखील पाहायला मिळाली. कमबॅक करणं गरजेचं आहे. धावा 65 धावफलकावरती उभारल्या गेल्यात. 65 ही धावसंख्या तितकी सोपी धावसंख्या नाहीये आणि खास करून ड्राय सरफेस जर का असेल, आउटफील्ड फास्ट असेल तर मात्र गोलंदाजांना ऍडव्हान्टेज जरूर मिळतो. परंतु क्षेत्ररक्षकांना मात्र तारेवरची कसरत करावी लागते, कारण फास्ट आउटफील्ड मध्ये तुम्हाला चेंडू रोखणं हे आव्हानात्मक असतं. एक आयडियल सिच्युएशन आहे, कारण ऊन जवळपास नाहीस. यावेळेला स्ट्रेच केलंय स्वतःला, परंतु टायमिंग प्रॉपर मिळालंय का? क्षेत्ररक्षक चेंडू जज करतोय, परंतु वाऱ्याच्या वेगावरती स्वार होत चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार. विश्वजीत मोठ्याच्या बॅट मधून येतोय आणखीन एक दमदार षटकार. या षटकामध्ये 4 चेंडूंचा खेळ झालाय. गोलंदाजाला लाईन आणि लेंथ या ठिकाणी सापडत नाहीये आणि तब्बल 4 चेंडूंमध्ये 3 षटकारांची आतषबाजी विश्वजीत करतोय. पहिल्या षटकामध्ये थोडासा शांत खेळ त्याच्या बॅटमधून आला, परंतु जशी संधी मिळाली तशी मात्र आक्रमक खेळी त्यानं मैदानाच्या आतमध्ये दाखवली. हाय बॅकलिफ्टनं पुन्हा एकदा स्टान्स जर का आपण पाहिलं तर अगदी हाय बॅकलिफ्टनं बॅटिंग करतोय. याही वेळेला जोरकस प्रहार आहे. समोरच्या दिशेनं चेंडू खेळलाय. चांगला क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतंय. हे डेडिकेशन तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. चांगला क्षेत्ररक्षण. 3 षटकार आल्यानंतरही ती ऊर्जा क्षेत्ररक्षकांच्या खूप कमी वेळेला हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं, कारण एखाद्या गोलंदाजावरती जर का लगातार आक्रमण होत असेल तर बॉडी लँग्वेज क्षेत्ररक्षकांची थोडीशी ढिसाळ आपल्याला पाहायला मिळते. परंतु कौतुक करावं लागेल, इथे क्षेत्ररक्षकाचा कमालीचा एफर्ट्स त्याला दाखवला. चेंडू अडवला, चेंडू अडवण्यावरती विश्वास दर्शवला आणि हेच तुम्हाला खेळामध्ये सर्वाधिक महत्वाचं असतं, तुमची बॉडी लँग्वेज. ज्यावेळेला मात्र लॉफ्ट केलाय, टायमिंग प्रॉपर आहे, अगदी गगनचुंबी गगनभेदी खरडच्या बॅट मधून देखील येतोय या षटकातील आणखीन एक दमदार षटकार. पहा इथे जर का आपण पाहिलं तर कपालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होते, कारण सातत्यानं व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट, अगदी मुंबईच्या व्यावसायिक संघांमध्ये देखील त्याचा समावेश, ऑल इंडिया आयकॉन म्हणूनही या खेळाडूला आपण अनेक स्पर्धांमध्ये पाहतो. महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर आणि अगदी भारताच्या बाहेर जाऊनही ज्यानं आपल्या खेळाच्या माध्यमातून
या ठिकाणी तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकली त्या करण मडवीला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. विश्वजित, मिस्टर JPL. अजून इक्वेशन जर का पाहिलं या षटकारानं संघाची धावसंख्या 44 धावफलकावर पाहायला मिळते. अजूनही 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता असेल. सामना अजूनही इक्वली बॅलन्स आहे. फरक फक्त विकेटचा आहे. एक असा गोलंदाज तुम्हाला निवडावा लागेल, कारण एका षटकामध्ये सामन्याचं चित्र हे विचित्र केलं जाऊ शकतं. त्याकरता तुम्हाला विकेट टेकिंग एबिलिटी असणारा गोलंदाज हा गोलंदाजी मार्कवरती आणणं गरजेचं आहे. पहिल्या 2 आघाडीच्या गोलंदाजांवरती हल्ला बोल केलाय. पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या धावफलकावरती 19, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या धावफलकावरती 25. पहिली 2 षटकं अगदी तुमच्या विरोधामध्ये जरी गेली असली तरी सामन्याचा निकाल बदलण्याची ताकद अजूनही या 12 चेंडूंमध्ये आहे. एकीकडे माहुल कोळीवाडा, दुसरीकडे विनोद स्पोर्ट्स गावठाण. या 2 संघादरम्यानचं बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यानंतरची होणारी लढत अर्थातच पहिल्या फेरीतील 6वा आणि अंतिम सामना तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि एकूणच जर पाहिलं तर आणखीन 2 ताकदवर संघ या स्पर्धेच्या माध्यमातून एकमेकांच्या समोर आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेला गोलंदाज या ठिकाणी पंचांचा इशारा यस. पहिला चेंडू थोडासा लेग स्टंपला सोडून जाणार आहे. पहिल्या सत्रामध्ये 65 धावा उभारल्यानंतर खरं तर मनसुबे उंचावले, परंतु ज्या पद्धतीनं सुरुवात केली आहे मनसुबे उद्ध्वस्त करणारी फलंदाजी खास करून विश्वजितनं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली आहे. करणनं त्याला सुरेख 7 मैदानावरती दिली आहे. पहिल्या षटकामध्ये थोडंसं शांत खेळ विश्वजितचा आपल्याला पाहायला मिळाला, परंतु करणनं एका बाजूने आक्रमक खेळ हा मैदानावरती सुरूच ठेवला. अगदी त्याच्या खेळाला साजेसा खेळ त्यानं पहिल्या षटकामध्ये केला. तब्बल 19 धावा आल्या आणि त्यानंतर मात्र विश्वजितनं जणू आपल्या खेळाची प्रचितीच या मैदानावरती दिली. या वेळेला देखील हाफ ट्रॅकर होता. पंचांचा अवांतरचा इशारा आलाय. लेग स्टिकला सोडून जाणारा हा चेंडू आहे. अवांतर गोलंदाजी थोडंसं डोकेदुखी ठरताना आपल्याला पाहायला मिळते. माहुल कोळीवाडा विरुद्ध विनोद स्पोर्ट्स गावठाण या 2 संघादरम्यानचं बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. वातावरणामध्ये बदल होतोय. वाराचा वेगही थोडासा वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु गोलंदाजी मात्र तुम्हाला वाराच्या वेगाच्या विरुद्ध करायची आहे. यावेळेला देखील निर्धाव चेंडू या ठिकाणी येतोय. षटक हाताळला जात आहे. गोलंदाज आहेत हर्षित आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतात. यावेळेला ऑन साइडला फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवलाय. खरं तर वॅकंट एरिया आहे, तिथे कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाहीये. थोडंसं आउटफील्डही वेट आपल्याला पाहायला मिळते. ओलसरपणा त्या ठिकाणी आहे, परंतु रनिंग बिटवीन द विकेट कमालीची आहे. खूप चांगलं कॉम्बिनेशन आहे. सातत्यानं व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट खेळणारे दोन्ही खेळाडू आहेत. व्यावसायिकता त्यांच्या खेळामध्ये आहे. अगदी फलंदाजी म्हटलं तर फलंदाजीच्या भात्यामध्ये विविध शस्त्रास्त्र त्यांच्या निश्चितच पाहायला मिळतात. चेंडूच्या मेरिट प्रमाणे फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जरूर केली जाऊ शकते, परंतु इथे संधी निर्माण केली आहे. क्षेत्ररक्षक येतोय झेलच्या खाली, चूक होणार नाहीये. ही भागीदारी जी डोकेदुखी ठरत होती ती भागीदारी मात्र या ठिकाणी ब्रेक करण्यामध्ये यश मिळते. करणला परतावा लागेल. पहिला फलंदाज इथे बाद होतोय. हर्षितला मिळतंय यश. बॅटर करण बॅक टू द पॅव्हिलियन. इथून कमबॅक केला जाणार का? इथून सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरकाव केला जाणार का? व्यावसायिकता जर का तुमच्या सामन्यामध्ये तुमच्या खेळामध्ये असेल ना, तर कोणत्याही परिस्थितीमधून सामन्याचा निकाल बदलण्याची धमक तुमच्या मनगटामध्ये असणं गरजेचं आहे. नवीन बॅटर इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि लागलीच विश्वजितला आपण पाहतोय की विश्वजित सांगतोय सामना आवाक्यामध्ये आणि इथून कोणत्याही प्रकारच्या चुकीचं शॉट सिलेक्शन करू नका. सिंगल डबलनं स्ट्राईक रोटेट करत राहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. आणि ज्या लयमध्ये बॅटिंग करतायत सामना जणू आवाक्यामध्ये. जोपर्यंत हे 2 बॅटर मैदानावरती आहेत, खरं तर पहिलं खिंदार फलंदाजीला जरूर या ठिकाणी पाहायला मिळतंय. करण सारखा आक्रमक फलंदाज बाद झालाय. पहिल्या 2 षटकांमध्ये जे शोल्डर्स डाऊन होते आता कुठेतरी ते आपल्याला पुन्हा एकदा पुनरागमन करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावांचा विचार केला तर एक गडी बाद 50 धावा धावफलकावरती आहेत. अर्धशतक कंप्लीट होत आहे. अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. लास्ट ओव्हर फिनिश आपल्याला मागील 3 सामन्यांचा जर का आपण विचार केला तर शेवटच्या षटकांमध्ये सामने जाताना पाहायला मिळालेत. अगदी 2 सामन्या अगोदरचा सामना जर का पाहिला तर लास्ट बॉल फिनिश सामना आपण पाहिला. एक चेंडू 4 धावांची गरज असताना बॅटरनं षटकार लगावला
आणि विश्वजितला आता ही संपूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यांवर घ्यावी लागेल. यावेळेला आडव्या बॅटनं प्रहार करायचा होता. टो एंडला चेंडू हिट होतोय. जास्त डिस्टन्स कव्हर करत नाहीये, केवळ सिंगल या ठिकाणी धावफलकावरती येते आणि गोलंदाजही तेच सांगतोय की घाई गडबड नकोय, एकेरी धावेनं थांबा, इथे थोडंसं कॉन्सन्ट्रेट करा, आपल्या मनगटी ताकदीवरती विश्वास दर्शवा, कारण गोलंदाजीतूनही तुम्ही कमबॅक करू शकता. इथे षटक जर का आपण विचार केला तर तिसरं षटक मैदानावरती सुरू आहे. विकेटही आल्यात, धावाही आल्यात, सारं काही मैदानाच्या आतमध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि हेच कारण आहे. ही सर्वाधिक महत्वाची विकेट असेल. गावठण संघाला जर का हा सामना जिंकायचा असेल तर विश्वजितला नॉन स्ट्रायकिंग एंडवरती खरं तर राहून चालणार नाही. यावेळेला मात्र लॉफ्ट काढायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येतोय झेलच्या खाली, संधी होती, एक जीवनदान या अगोदर मिळालं होतं आणि त्याचा फायदा इथे मात्र उचलला जातोय. खरं तर क्षेत्ररक्षक होता तैनात, मात्र चेंडू त्याच्या आवाक्याबाहेर जातोय सीमारेषा पलीकडे. 6 धावांकरता एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून एखाद्या टेनिसपट्टूनं फोरआर्मचा वापर करत समोरच्या दिशेनं चेंडू स्मॅश करावा ना, अगदी त्या प्रकारचा लॉन टेनिसचा हा फटका इथे मात्र पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. यावेळेला लॉफ्ट केलाय, परंतु टायमिंग प्रॉपर आहे का, क्षेत्ररक्षक तैनात, परंतु मैदानाचं भौगोलिक आढावा जर का आपण घेतला तर मैदानाच्या आतमध्ये एक झाड आहे, त्या झाडाला जर का चेंडू लागून आतमध्ये आला तर तुम्हाला धावून या धावा पूर्ण करायच्या आहेत. विश्वजितनं देखील ओळखलं, शेवटच्या चेंडूवरती घेतल्या धावा. 2-3 षटकांचा खेळ. 59 ही धावासंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. अवघ्या 7 धावांची आता गरज असेल हा सामना जिंकण्याकरता. शेवटच्या चेंडूवरती आलेल्या षटकारानं 65 या धावसंख्येपर्यंत मजल मारली होती, कारण 3.5 चेंडूंमध्ये 59 धावा होत्या आणि शेवटच्या चेंडूवरती षटकार आला होता. अंतिम षटक घेऊन शेवटचे 6 चेंडू शिल्लक. कल्पेश या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आलेत. कदाचित उशीर केलाय की काय कल्पेशनं गोलंदाजी मार्कवरती येण्यासाठी, कारण गुणवत्ता आहे, विकेट टेकिंग एबिलिटी आहे. पहिल्या 2 आघाडीच्या फलंदाजांची विकेट खरं तर माऊल कोळीवाडा संघासाठी सर्वाधिक महत्वाची होती, परंतु ती विकेट मिळवता आली नाही. एक चांगली भागीदारी या पहिल्या विकेटसाठी आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये तब्बल धावा खर्च केल्या गेल्या 25 आणि तिथून विजयाचा पाया रचला गेला. यावेळेला शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, क्षेत्ररक्षक तैनात आहे, कंप्लीट केला जातोय झेल. सफलता इथे मात्र मिळते आहे आणि बॅटरला परतावं लागेल. विकेट नंबर 2 या ठिकाणी गमावलाय विनोद स्पोर्ट्स गावठाण संघानं. विश्वजित हे सर्व काही नॉन स्ट्रायकिंग एंडवरती उभा राहून केवळ हताश निराश नजरेनं पाहत राहिलाय आणि जसा फलंदाज बाद झाला लागलीच तो त्याच्या जवळ गेला आणि त्यानं सांगितलं की या प्रकारचा धोका पत्करण्याची आवश्यकता काय. 5 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. मी सुरुवातीला देखील म्हटलं की सामन्यामध्ये जर का शिरकाव करायचा असेल तर 2 पर्याय तुमच्याकडे आहेत. एक, विश्वजितला तुम्ही नॉन स्ट्रायकिंग एंडला ठेवा किंवा त्याची विकेट मिळवा. पहिल्या चेंडूवरती विश्वजित नॉन स्ट्रायकिंग एंडला राहिलेत. जय आणि पराजयाच्या मध्ये अगदी ठाण मांडून हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उभा आहे, परंतु येणारा नवीन बॅटरला तुम्हाला थोडस पायांमध्ये बेडी टाकणारी गोलंदाजी करावी लागेल. अंतिम षटक कल्पेश यावेळेला पावलांचा वापर केलाय, ती चूक झाली आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट करण्याऐवजी केवळ मोठा फटका खेळण्याचा मानस आणि त्याचा परिणाम आणखीन एक विकेट या ठिकाणी मिळवली जाते आहे. कहाणी में ट्विस्ट सामन्यामध्ये होतोय या ठिकाणी बदल. आता इक्वेशन मात्र बदलत असताना पहिल्या 2 चेंडूवरती 2 विकेट्स आल्यात कल्पेशच्या. सुरुवातीलाच म्हटलं होतं की कल्पेशनं गोलंदाजीसाठी थोडासा उशीर आलाय की काय, परंतु सामन्यामध्ये त्यानं रंगत भरण्याचं काम केलंय. आणखीन एक विकेट, लगातार 2 सफलता आणि अगदी एखाद्या माशाला पाण्यातून काढल्यानंतर ज्या पद्धतीनं तो तडफडतो ना, अशा प्रकारची तडफड आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळते. विश्वजित येणाऱ्या प्रत्येक खेळाडूला केवळ हे सांगतोय की बाबांनो सिंगलनं स्ट्राईक रोटेट करा, सामना आपल्या आवाक्यामध्ये आहे. परंतु येणारा प्रत्येक बॅटर जणू आक्रमक पवित्र मैदानाच्या आतमध्ये. चला नवीन बॅटर, नवीन फलंदाज, गावठाण संघाचा प्रतिनिधी, बॅटरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचं प्लीज. पण निर्णायक क्षणाला मैदानाच्या आतमध्ये आलेत.
तर खेळाडूंची नावं ही तितकीच महत्वाची असतात, कारण सामना मैदानाच्या आतमध्ये असतो. सखाराम नवीन बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 विकेट्स आल्या. त्यावेळेला मात्र स्लोवर वन बाउन्सर करण्याचा प्रयत्न होता, सरप्राईज करण्याचा प्रयत्न होता. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा या ठिकाणी आलाय. अमोलजी काळे सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय, स्कोरलेग पंचांच्या भूमिकेमध्ये द्वारकानाथ चोरगे सर बेलवली, आणि इथे मात्र अनुभवी पंच आहेत. न्यूट्रल अंपायर पॅनल आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतंय. 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून आपण या संपूर्ण स्पर्धा लाईव्ह कव्हरेज करतोय, परंतु अशा प्रकारची स्वैर गोलंदाजी तुम्हाला करता येणार नाहीये. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 विकेट्स आल्या, त्यानंतर अवांतर. यावेळेला स्लोवर वन पद्धतीचा चेंडू होता, जागा बनवली आहे, पावलांचा वापर केलाय, ओळखलं एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये, सिंगल न स्ट्राईक रोटेट केली आहे. हे इंटरेस्टिंग बॅटल असणार आहे. जय आणि पराजय याच्या मध्ये जर का कोण उभा असेल तर विश्वजित, अर्थातच मोठ्याची विकेट आली. सामन्यामध्ये पुन्हा एकदा बाउन्स बॅक केला जाऊ शकतो. माऊल कोडीवाडा संघ मातबगार खेळाडूंचा भरडा या संघामध्ये, आणि इथून कमबॅक करण्यासाठी ही विकेट, ही गोल्डन विकेट असणार आहे. सामन्यामधली ही गोल्डन विकेट असणार आहे. एकूण धावा धावफलकावरती आल्यात 61. विजयासाठी अजूनही 5 धावांची गरज आहे येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये. विश्वजितच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर केवळ एका फटक्याचं काम बाकी आहे, परंतु तो फटका येणार का नाही. यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे. खरं तर एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, आणि अगदी शेवटच्या वेळेला त्या खेळाडूला डीप मध्ये पुन्हा एकदा तैनात करण्यात आलं. कल्पेशला काही समजण्या अगोदर क्षेत्ररक्षणामध्ये केला गेलेला हा जो बदल आहे, कारण त्या खेळाडूला देखील आपण पाहिलं तर 38 सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा कव्हरला तैनात करण्यात आलं होतं, आणि त्यानंतर मात्र कदाचित त्याचं फिल्डिंग पोझिशन बदलली गेली, त्याला डीप वाईडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये तैनात करण्यात आलं, आणि विश्वजितला इथे जीवनदानही मिळालं. तब्बल 2 धावा देखील धावफलकावरती आल्या. 5 धावांची गरज होती, 2 धावा धावफलकावरती आल्या. संघाची एकूण धावा संख्या 63. यावेळेला पुन्हा एकदा शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न, वॅकंट एरिया, कोणताही क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न, आणि आता फारसं काही या ठिकाणी उरलेलं या सामन्यामध्ये पाहायला मिळत नाहीये, परंतु क्रिकेट आहे, आणि क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू जोपर्यंत फेकला जात नाही कोणत्या प्रकारचा भाग्यत आपण करणार नाहीये. इक्वेशन जर का पाहिलं तर शेवटचा 1 चेंडू शिल्लक. ऑन स्क्रीन आपण पाहताय 1 धावेची आवश्यकता. 1 चेंडू 6 धावा करणं सोपं आहे, परंतु 1 चेंडू 1 धाव करणं तितकंच आव्हानात्मक आहे, कारण फलंदाज डबल माइंडेड असतो. फील्ड पूर्णपणे अटॅकिंग पोझिशन मध्ये फिल्डर्स आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाज डबल माइंडेड होतो, सिंगल न स्ट्राईक घेऊन किंबहुना विजयी धावफलकावरती उभा राहायची की मोठा फटका खेळून गोलंदाजावरती दबाव निर्माण करायचा. आणि ज्यावेळेला फलंदाज दुविधा मनस्थितीमध्ये असतो त्यावेळेला चुकांची सर्वाधिक शक्यता असते. सिलिमिड ऑन, सिलिमिड ऑफ, त्यानंतर स्लिप कॉरिडॉर, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, जवळपास सर्वच क्षेत्ररक्षक ऑन साइडला जर का आपण पाहिलं तर 2 क्षेत्ररक्षक जरूर डीप मध्ये प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळते, परंतु कव्हर्स मध्ये कोणत्याही प्रकारचं प्रोटेक्शन नाहीये. काय घडणार. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. विजयासाठी 1 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर विश्वजित. ओहो, फुल टॉस केलाय, आणि त्या फुल टॉसला मात्र वीरकावून दिलंय. डी झोन मध्ये विजयी फटका विश्वजितच्या बॅट मधून आलाय, आणि याचबरोबर जर का आपण पाहिलं तर एक रोमहर्षक सामना आपल्या नावावरती केलाय. विनोद स्पोर्ट्स गावठाण संघ या सामन्यामध्ये ठरतोय विजेता. आणि जाऊयात या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्काराकडे. 14 चेंडूंमध्ये तब्बल 38 धावा, ज्यामध्ये 3 षटकारांचा समावेश आहे. अर्थातच विश्वजित ठाकूर अर्थातच मोठ्या ठरतायत या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. चला, आणखीन 2 दिग्गज खेळाडू आपण पुढील सामन्यामध्ये जरूर पाहणार आहोत, परंतु मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नॉट आउट बॅटिंग 14 चेंडू आणि 38 धावा ज्यांच्या बॅट मधून आल्या, विश्वजित ठरले या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. मयूर वाघमारे आणि त्याचबरोबर अमित नाईक यांना देखील आपण, आणि समोर जर का